हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू निगुती। तर आज निगुतीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सफेद तिळाची चटणी। ही ऍक्च्युली नेपाळमध्ये बनवली जाते, आपल्या इथेही जास्त बनवत नाही, पण माझी एक ऑफिस मधली नेपाली फ्रेंड आहे, तिच्याकडून मी शिकली आहे। तर ती आज मी चटणी तुम्हाला दाखवते, एकदम झटपट होणारी। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, हे मी चांगले भाजून घेतलेले आहेत। एक पाऊण वाटी तीळ आहेत हे, ते भाजून घेतलेले आहेत। एक टोमॅटो मी गॅसवरती भाजून घेतलेले आहे। त्याचबरोबर मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली, आलं लसूणची पेस्ट घेतलेली मी 1-1.5 चमचा। त्याचबरोबर मी इथे लाल मिरच्या घेतलेल्या, त्या मी थोड्याशा पाण्यात अशा भिजवून ठेवल्या। त्याचबरोबर मी घेतलेला लिंबाचा रस आणि आपल्याला लागणार आहे मीठ। चला तर मग आपण हे सगळं आता साहित्य पहिले मिक्सर मध्ये घेऊ आणि मग ह्याची चटणी बनवून घेऊ। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, आपण मिक्सरला मस्त बारीक असे तिळाची चटणी वाटून घेतलेली आहे। आता आपण ह्याला देऊया तडका। तर तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। त्याच्यात मी घालते राई, मी घालते मेथी दाणे, मी घालते कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या। हे सगळं तडतडलं, तुम्ही बघू शकता मी गॅसवरून तडका पॅन बाजूला घेतलेले, तरी सुद्धा आपलं तेल किती गरम आहे। राई, मेथी दाणे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आपण घातलेले आहे, ते आपण ह्याच्यावर ओतून घेऊ। तशी मस्त आपली तिळाची चटणी तयार आहे। ह्याच्यात तुम्ही कढीपत्ता वरून घालू शकता। सॉरी, कोथिंबीर घालू शकता, मी चुकून कढीपत्ता म्हणाली, तर वरून तुम्ही कोथिंबीर अशी घालू शकता। तर अशा पद्धतीने तयार आहे आपली मस्त अशी तिळाची चटणी। ही खूप चवदार असते, तुम्ही नक्की करून पहा, तर तुम्हाला कळेल की किती छान लागते ती। आणि होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल, तर ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण अशाच नवनवीन रेसिपी करत रोज भेटत राहू। थँक्यू।